गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण ही कामं एकत्रित सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAला दिले आहेत. तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचं काम एकत्रितपणे सुरू केल्यामुळे ती कामं एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून MMRDA मार्फत होणार विविध विकास कामं प्रकल्प, नागलाबंदर खाडी किनारा विकास प्रकल्प, घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृह येथे संपन्न झाली. या बैठकीस ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, MMRDAचे संचालक अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. घोडबंदर रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत सरनाईक यांनी पावसाळ्याच्या आत सर्व बाधित झाडांचं पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेस दिल्या आहेत. घोडबंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान 20% वाहतूक कमी होईल. त्यामुळे हे 5 पॅकेजमधील काम MMRDAनं जलद करावं. त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीनं करून द्यावे असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत. नागलाबंदर खाडी किनारा विकास आणि मॅनग्रोव्ह पार्क हे 2 प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या कामांमध्ये बाधित होणाऱ्या पात्र लोकांचं पुनर्वसन तातडीनं करण्यात यावं, तसंच या कामात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेण्यात यावा असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत ओवळा-माजिवडा क्षेत्रातील इतर विकास कामांच्या स्थितीचाही आढावा सरनाईक यांनी घेतला. तसंच समतानगर येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिकेस दिले आहेत. बैठकीच्या आरंभी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली. गायमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणं आवश्यक आहे, तरच पावसाळ्यापूर्वी कामं करता येतील असंही राव यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सूर्या प्रकल्पातून उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावं यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राव यांनी या बैठकीत दिली. गेल्या वर्षीप्रमाणे सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामं पूर्ण केली जातील असंही राव यांनी सांगितलं. या बैठकीत अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोच्या कामांच्या स्थितीचाही आढावा घेतला. स्थिती नाकारता येणार नाही, कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर नक्कीच निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल. पुढे आता बोरिवली टनल चालू होत आहे. आमच्या टिपूजीनेवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे. पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDAने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. तोही टनलचं काम चालू होईल. गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल. त्याचंही मुदगल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय. त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागतो. जागा संपादनामुळे प्रकल्पाला उशीर होतो. काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते. फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही. त्याला त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते. परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या कारणाने त्याला चालना मिळेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारनं 230हून अधिक जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवारांनी निवडणुकीत EVM मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे EVM आणि VVPAT मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिलाय. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केलाय आणि मतदानावेळी वापरलेल्या मशीनच तपासणीसाठी आग्रह धरलाय. या संदर्भात माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करत असल्याचं सांगितलं. तसंच 76 लाख मतदार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान कसे करू शकतात असा सवाल उपस्थित करत बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून अशोक शृंगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलंय. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात बोलताना केले. जनता दरबार म्हणजेच लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या दूर करणं. आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असंही नाईक यांनी सांगितलं. गणेश नाईक यांनी काल ठाण्यात येऊन माघी गणेशोत्सवाला भेट दिली. वंदे मातरम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतलं. राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असं सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केलं. यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदीही उपस्थित होते. बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. ओके, पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. दरबार म्हणजे काय, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं, त्याच्यात काय वावड काही नाही, चांगलंच आहे. मी तर सगळ्यांना सांगितले, म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, अजितदादाच्या लोकांना मी सांगितले. शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही. येतात गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर तर देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच. पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ह्याच्या काही प्रश्नांची उकल होऊ शकते का? आज आपल्या माहिती सांगतो, मी सकाळी 10 वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डरपर्यंत जे ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या लोकांनी सांगितले एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल. मी तिथल्या SP-ला पण सांगितलं की दररोज जर कोंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा. त्यातल्या बरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतं. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी ॲडव्हान्स त्यांना बोलवलं होतं. त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्याची सुद्धा अडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण. नमस्ते. हाऊ आर यू?
महाराष्ट्र सरकारनं गेली 2 वर्ष कंत्राटदारांची बिलं दिली नाहीत. यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांनी ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर काम बंद आंदोलन छेडलं. यावेळी महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी महाराष्ट्रातील कंत्राटदार गेली 2 वर्ष सरकारकडे राहिलेल्या बिलांची मागणी करत आहेत, परंतु सरकार जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं. आम्ही कंत्राटदारांच्या राष्ट्राच्या निर्मितीचं काम करत असतो. तन मन धन लावून काम करतो. गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत होतो. आता आम्ही सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती करत आहोत. आम्हाला आमचा निधी उपलब्ध करून द्या. बाजूलाच PWDच्या इमारतीचं काम चालू आहे, त्यांना द्यायला तुमच्याकडे निधी आहे. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पैसे वर्ग केले, परंतु आम्हाला द्यायला नाहीत. त्यामुळे आम्ही आता आमची घरं, सोनं, नाणं गहाण ठेवून आमची घरं चालवत आहोत. हॉस्पिटल बांधणं, रस्ते बांधणं, ग्रामीण भागातील पूल बांधणं ही सरकारची कामच आम्ही करतोय. मग आमच्यासारख्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे का थकवले जातात? शेतकऱ्यांच्या जशा आत्महत्या होतात तशा आता कंत्राटदारांच्या आत्महत्या होतात की काय अशी आम्हाला भीती वाटायला लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही नवीन सरकारला पत्र दिली आहेत, विनंतीही केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. नाहीतर आमचे जे डंपर आहेत, रोडच्या ज्या मशिनरी आहेत, आमचे कामगार आहेत, या सर्वांना घेऊन आम्ही मंत्रालयाला घेराव घालू, असा इशाराच यावेळी मंगेश आवळे यांनी दिला. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून 5 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला. आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही रितसर आंदोलन केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2 जिल्हे येतात. एक पालघर जिल्हा पण येतो, जो नवीन निर्मित झालेला आहे तो. तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या, त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत बोंबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपुरा आहे, आम्हाला निधी देण्यात यावा. इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला 238 कोटीच्या निधीची गरज असताना 2022 ते 2024 ह्या 2 अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त 22 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. आमची रस्त्याची कामं असू देत, 3054चा आमचा हेड असू देत, आमचा 0304 असू देत, आमचा रस्ते बांधणीचा असू देत, आमचा पूल बांधणीचा असू देत, आमचा साकाव बांधणीचा असू देत, ह्याच्यासाठी अंदाजे 600 कोटीचा निधी आमचा बाकी आहे. आदिवासी विभाग मोडला जातो. ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास जिल्हा म्हटला जातो. या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 308 कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त 18 कोटी रुपये 2 वर्षामध्ये. जलजीवन मिशन असू देत, आमचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असू देत, आमचे सिंचन बनवायचं, आमचं पर्यटन असू देत, असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाहीये. तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या. त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही सरकारला घेराव घालणार आहात? 100% आम्ही येत्या 2 दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही 100% करणार आहोत. तरुणांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन इतकं वाढलंय की ते नशेसाठी बंदी घातलेल्या औषधांचा वापर करत आहेत. जून 2023मध्ये केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करून अनेक कप सिरपच्या उत्पादनांवर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. मात्र असं असतानाही आजही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांची विक्री करत आहेत. खोकला आणि सर्दी झाल्यास डॉक्टर सहसा कप सिरप घेण्याचा सल्ला देतात. परंतु ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सुमारे 1 वर्षांपूर्वी 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कप सिरप देण्यावर बंदी घातली आहे. असं असतानाही ठाण्यात बंदी असलेले कप सिरप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी 31.75 लाख रुपये किमतीच्या 2 प्रतिबंधित कप सिरपच्या बाटल्या अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. याविषयी एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
परवानगीशिवायची सिरपची विक्री करण्यास मनाई असल्याचं आरोपींना माहीत होतं, मात्र तरीही ते अंमली पदार्थाने भरलेले सिरप आपल्याकडे ठेवत होते, असंही या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की गुप्त माहितीच्या आधारे 31 जानेवारी रोजी भिवंडी शहरातून 5 जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 17,640 बाटल्या जप्त केल्यात, ज्यामध्ये कोडीन, फॉस्फेट, अफू आणि इतर रसायनं आहेत. हे 147 बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ते अवैध विक्रीसाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये, नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली. त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या. ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो. ते ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्यानं गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला, त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला. एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे. त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे. तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे.